आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूर शहराचं आराध्य श्री गणेश मंदिराच्या नूतन गर्भगृहाचं लोकार्पण. सारं विश्व ही एकच ऊर्जेची अभिव्यक्ती असं भागवत यांचं प्रतिपादन. वाशिमच्या मंगळुरपीर शहरात रशीदनगर इथं सशस्त्र दरोडा. कुटुंबियांना मारहाण करत लाखांच्या मुद्देमालाची चोरी. पोलिसांकडून तपास सुरू. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यात SSNJ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना युनिटच्या वतीनं तिरंगा रॅलीचा प्रारंभ. शहरातील 1000 घरांवर तिरंगा फडकवणार. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत जालन्यातही मंठा शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. अकोल्यातल्या गोकुलदास कारिया यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे देह सुपूर्द करत देहदानातून समाजसेवेचा दिला संदेश. रायगड जिल्ह्यातील खालापूर इथं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न. 2 तासात लावली 200 रोपं. चंद्रपूरचे युवा कवी अविनाश पोईनकर यांच्या दंडकारुण्य या कविता संग्रहाची पुणे विद्यापीठाकडून गौरवपूर्ण दखल. कविता संग्रहाचा MA मराठी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात समावेश. आणि पालघर जिल्ह्याच्या तलासरी इथल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. न्यायालयानं दिली 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आता वळूया पुढच्या बातम्यांकडे. इराणचा